फर्निचर क्षेत्रातला कोणत्याही ब्रँडचा जाहिरात करणारा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण? माझा कष्टकरी कारागीर बांधव की 30 सेकंदासाठी कोट्यवधी रुपये घेणारा एखादा अजय देवगन की एखादा अमिताभ बच्चन? नमस्कार मित्रांनो, मी सतीश शिंदे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी कारागिरांच्या सर्वांगीण विकासासाठी, कारागिरांच्या अस्मितेसाठी मी माझे विचार आपल्यापुढं 2 दिवसावरून मांडले. आपण सर्वांनी त्या विचाराला खूप मोठ्या प्रमाणात लाईक केलं. अनेकांच्या चांगल्या कमेंट्स त्याला आलेल्या आहे. खूप लोकांनी त्या व्हिडिओला बघितलं. मित्रांनो, आपण कष्टकरी समाज आहोत. आपल्या हातामध्ये कला आहे. कोणताही ब्रँड मार्केटला आल्यानंतर हजारो कोटी रुपयाची कंपनी एखादी उभी राहते. त्याच्यासाठी एखादा कुठलाही मोठा हिरो ह्या कंपनीवाले आणतात की हे वापरा, ते वापरा. एखादा हिरो मोठा सांगतो, त्या 30 सेकंदाची तो कोट्यवधी रुपये घेत असतो. परंतु तेच ब्रँड, तेच प्रॉडक्ट माझा कष्टकरी कारागीर दिवसभर घाम गाळून, आपली कला जिवंत त्यात ओतून, दिवसभर भुषत राहून ती सुंदर कलाकृती तयार करतो आणि ती त्या ग्राहकाला देतो. तो खरा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. माझा प्रश्न या कंपन्यांना आहे, या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या फर्निचर इंडस्ट्रीमध्ये, त्यांना प्रश्न आहे की तुमचा ब्रँड ॲम्बॅसेडर कुठला हिरो नाही, तो माझा कारागीर बांधव आहे. तो स्वतःच्या कलेनं तुमच्या प्रॉडक्टमध्ये जीव ओततो आणि ती सुंदर कलाकृती तयार होते आणि माउथ पब्लिसिटीद्वारे तो तुमचा प्रॉडक्ट घराघरात जातो. मग तुम्ही या कारागिरांसाठी काय केलं? तुमच्या CSR फंडामधून या कारागिरासाठी कोणती योजना आहे का? एकीकडे तुम्ही 30 सेकंदासाठी कोट्यवधी रुपये देता, इकडे माझा कारागीर बांधव जीव होतो त्यासाठी नाही. म्हणून मित्रांनो, आता गरज आली आहे आपल्या ताकद दाखवण्याची. खरे ब्रँड ॲम्बॅसेडर आपण आहोत. येणाऱ्या 1 मे रोजी समस्त फर्निचर क्षेत्रातल्या कारागिरांची नवी ओळख आपल्या समाजाला द्यायची आहे. त्या 1 मे नंतर आपण आपली भूमिका या ठिकाणी जाहीर करणार आहोत. महाराष्ट्रातल्या तमाम कारागिरांच्या सर्वांगीण विकासासाठी फर्निचर नेक्स्ट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक भरी योजना मी आपल्यापुढे मांडणार आहे. आपल्याला माझे विचार चांगले वाटत असतील, योग्य वाटत असतील तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त फर्निचर क्षेत्रातल्या कारागीर बांधवापर्यंत पोचवा. 1 तारखेला आपण पुढील नियोजन जाहीर करूयात. धन्यवाद.